गोपीचंद पडळकर नावाचे महान नेते असं म्हणाले. ते कायम सांगतात मी धनगर समाजाचा नेता आहे. असली भाषणं करून ना तुम्ही अख्ख्या धनगर समाजाला लाज आणताय. लक्षात घ्या हे कोण गोपीचंद पडळकर आहेत आणि स्वतःला श्रेष्ठ समजतायत. महाराष्ट्राने खूप मोठमोठे नेते पाहिलेले आहेत आणि सर्व समाजातले नेते पाहिलेले आहेत. हे लक्षात वाटेल ते बोलायचं असतं गोपीचंद पडळकर बद्दल मी सुद्धा बोलू शकतो. सदाभाऊ खोतांबद्दल सुद्धा बोलू शकतो. या दोघांचं पूर्वचरित्र काढलं ना तर अक्षरशः वस्त्रहरण होईल त्यांचं, पण ते मी करणार नाही. गोपीचंद पडळकरांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो मग या भाषणाचा दर्जा लक्षात येईल. ते असं म्हणाले 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला येतो. हे लक्षात. आणि त्यांनी असा आरोप केला की धनगर समाजाला बदनाम करण्यासाठी शरद पवार इथे आले, कारण धनगर समाज कायदा मानत नाही, तो निवडणूक आयोगाला आव्हान देतो असं शरद पवारांना दाखवायचं होतं. भाजपचे नेते कुणावर काय आरोप करतील हे सांगता येत नाही. या गोपीचंद पडळकरला हे सांगायला पाहिजे की तुमच्याच नरेंद्र मोदींनी, तुमचे जे आदरणीय नरेंद्र मोदी आहेत यांनी या शरद पवारांना पद्मविभूषण दिलेलं आहे. पद्मभूषण नाही, पद्मविभूषण. आक्षेप घ्यायचा तर त्याला घ्या तुम्ही. तेव्हा ज्या नेत्याला आपल्या आदरणीय नेत्यांनी पद्मविभूषण दिलं त्यांच्याबद्दल हे उद्गार काढलेले आहेत या गोपीचंद पडळकरांनी. याबद्दल यांना भाजपमधून काढून टाकायला पाहिजे. सदाभाऊ खोत शरद पवार कशाला आले आणि सदाभाऊ खोतांचा मूर्खा असतो. या लोकांना एक म्हणतो मी धनगर आहे, मी धनगर समाजाचा प्रतिनिधी आहे, दुसरा म्हणतो मी गावगाड्याचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आपल्याला अभद्र बोलण्याचा परवानाच दिलेला आहे असं यांना कायम वाटतं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो महाराष्ट्रातलं जातीय धार्मिक राजकारण मी बघितलेलं आहे. गावगाड्याचं नाव घेऊन कोणी शिवीगाळ करणार असेल तर त्याला कुठच्याही काळामध्ये मी आक्षेप घेणार. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांची संस्कृतीची म्हणतो ती नाही. हे लक्षात घ्या. सदाभाऊ खोत हे एकेकाळी बरे कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेत असतात. त्यानंतर ते सत्तेपुढे कसे लाचार झाले, शेतकऱ्यांचा संप त्यांनी कसा फोडला, सगळा इतिहास आपल्याला माहिती. आणि सदाभाऊ खोत असं म्हणतात की शरद पवार काय करायला गहीवर घालायला आले इकडे. म्हणजे कोणीतरी मेलेला आहे माणूस, कोणी ते वारलेला आहे आणि त्याचं सुतक पाळायला ते इथे आले. त्यांचं आपण सांत्वन करायला हवं. आणि त्यांनी ज्या काय नकला केल्या, त्यांची भाषा म्हणजे काही लोकांना ते आवडत असेल पण ते सभ्यतेत बसत नाही. ते सभ्यतेत बसत नाही. आता भाजपचे याला उत्तर असतं की देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक व्यंगावरून तुम्ही सुद्धा टीका करता. देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक व्यंगावरून केलेली टीका आक्षेपार्ह आहे असं मी स्वतः अनेकदा म्हटलेलं आहे. त्यांच्यावर टीका करता येईल, आक्रमक टीका करता येईल, पण शारीरिक व्यंगावरून टीका करण्याचं काही कारण नाही. संजय राऊतांनी सुद्धा आक्षेपार्ह टीका केली, तेव्हा सुद्धा माझ्यासारख्याने आक्षेप घेतलेला आहे. लक्षात घ्या. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक व्यंगावरून टीका करतात, तेही मला मान्य नाही. हे मी तुम्हाला आजही सांगतो. कठोर टीका, आक्रमक टीका ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आचार्यात्र्यांची भाषणं पहा, इतर नेत्यांची भाषणं पहा तुम्ही. पण आक्रमकपणा आणि अश्लीलपणा, अभद्रपणा, विकृतपणा यात फरक असतो हे लक्षात घ्या. मी या दोघांच्या भाषणातले उद्गार तुम्हाला सांगत नाहीये. याचं कारण ते उद्गार सांगणं म्हणजे या माणसांच्या अत्यंत सडेलपणाला महत्व देणं हे लक्षात. पण या दोघांचा हेतू शरद पवारांवर हल्ला करणं हा होता आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांना हेलिकॉप्टर देऊन पाठवलं असा माझा आरोप आहे. असा माझा आरोप. मी फडणवीसांना एक सांगू इच्छितो, तुम्ही निवडणुका जिंकला असाल पण निवडणुका जिंकल्याने सगळं साध्य होत असं नाही. जिथे जिथे तुम्ही चुकाल तिथे तिथे त्यावर बोट ठेवणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे. ते मी करणार, ते मी आज करतोय. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोघंही तिथे आले. त्यांनी शरद पवारांवर हल्ला केला. हा देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार केलेला आहे असं माझं म्हणणं आहे. आणि आता भाजप जे काय दुःख व्यक्त करताय, दिलगिरी व्यक्त करताय त्यांच्या भाषणांबद्दल, हा ढोंगीपणा आहे, हा स्पष्ट ढोंगीपणा आहे. माझा प्रश्न असा आहे की भाजपला इथे याचीच गरज काय होती? गावकरी, मार्कडवाडीचे गावकरी आणि निवडणूक आयोगातलं भांडण होतं. मार्कडवाडीच्या गावकऱ्यांचा आक्षेप जर ईव्हीएम बद्दल असेल तर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी येऊन उत्तर देतील. निवडणूक आयोगाचं प्रवक्ता पद भाजपने घेतलं पाहिजे हे कोणी सांगितलं? भाजपने स्वतःहून घेतलं का आहे हेही तुम्ही जाहीर करा. निवडणूक आयोग हा भाजपची शाखा झालाय का? खरं तर अनधिकृतपणे झालेला आहे, पण अधिकृतपणे झालाय का हे जाहीर करा. मुद्दा निवडणूक आयोग आणि मार्कडवाडीचे गावकरी यांच्यातला होता. तो पुढे कसा न्यायचा? शरद पवार म्हणाले आम्ही हा देशभर घेऊन जाऊ. हा वणवा देशभर पेटेल. हा जर जनजागृतीचा वणवा असेल तर तो देशभर पेटल्याबद्दल कुणालाही आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अंगावर घ्यायचं कारणच काय होतं मला समजत नाही. देवेंद्र फडणवीस यांना काही वैयक्तिक राग काढायचे होते का हा माझा प्रश्न आहे. याचं कारण असं की सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा अजेंडा शरद पवार होता किंवा जयंत पाटील होता, पण तिथले हरलेले आमदार जे आहेत भाजपचे राम सुतपुते यांचा अजेंडा मोहिते पाटील हा होता. हा सगळा भाग हा मोहिते पाटलांच्या प्रभावाचा भाग आहे, अकलूजच्या जवळचा भाग आहे. हा मतदारसंघ सुद्धा मोहिते पाटलांच्या प्रभावाखाली येतो हे लक्षात घ्या. आणि राम सातपुतेने अशी घोषणा केली की एका वर्षभराच्या आत आपलं सरकार आहे, एका वर्षभराच्या आत मोहिते पाटलांना अटक करून दाखवू. आणि असे दंड थोपटले. बघा भाजपची ही संस्कृती.
सातपुती, अरे काय मारामारी चालली आहे इथे? राम सातपुते आहे कोण? एक पराभूत आमदार. तो अतिशहाणा आहे हे मला माहिती आहे पहिल्यापासूनच. अभाविपचा मी कार्यकर्ता आहे, म्हणजे आपण फार थोर आहोत असं त्याला वाटतं. अभाविप एक पुष्कट संघटना आहे हे मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवाने. माझ्या तरुणपणाच्या काळापासून मी तिला बघितले आणि त्यांचा डोंगीपणा मी तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा अभाविप मधून हा आला आणि याचं सगळ्यात मोठं काय म्हणतात ते बिरुद काय, तर आपण ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातून जन्माला आलो. माझी आई ऊसतोड कामगार आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा जर आमदार झाला तर आम्हालाही अभिमान वाटेल आम्हाला अभिमान. गरीबाचा मुलगा आमदार झाला, दलिताचा मुलगा आमदार झाला, आदिवासीचा मुलगा आमदार झाला, आम्हाला अभिमान वाटतो. या घटकातली माणसं पुढे यावी, त्यांनी प्रगती करावी म्हणून तर सगळी धडपड आहे. पण या माणसानी स्वतःची नवी सरंजामशाही निर्माण करण्यासाठी, या रामभाऊने स्वतःची नवी सरंजामशाही निर्माण करण्यासाठी, स्वतःचे नवे सगळे व्यवहार निर्माण करण्यासाठी केवळ आपल्या ऊसतोड ऊसतोड कामगार असलेल्या आई वडिलांचा फायदा घेतला, आपल्या गरिबीचा फायदा घेतला. आणि या सभेतून या माजी आमदाराने मोहिते पाटलांना थेट धमक्या दिल्या. तुमच्या बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढू, तुमच्या ह्याच्या भ्रष्टाचार काढू, तुमच्या साखर कारखान्याचा भ्रष्टाचार बाहेर काढू. अरे काढा, तुम्हाला कोणी रोखलंय? पण या दिव्य माणसाला मी सांगू इच्छितो, 2019 साली या मोहिते पाटलांना आश्रय तुमच्याच पक्षाने दिला होता, भाजपने दिला होता, देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. आणि तुम्ही जे 2019 ला निवडून आला होता याच माळशिरस मतदारसंघात, तेही विजयसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबियांच्या आशीर्वादाने निवडून आला होता. कारण तेव्हा हे कुटुंब भाजप बरोबर होतं हे लक्षात घ्या. तेव्हा आज जे आरोप करताय ना, ते आरोप तेव्हा कुठे गेले होते हा प्रश्न विचारायला हवा. आता हे माजी आमदार महोदय असं दाखवत आहे की माझी लढाई जी आहे ती सरंजामशाहीची आहे, मोहिते पाटलांच्या सरंजामशाही. मोहिते पाटलांच्या सरंजामशाहीच्या कहाण्या जर ऐकायच्या असतील ना, अगदी यांच्या नाही, विजयसिंह नाही, शंकरराव मोहिते पाटलांपासूनच्या, त्या मी ऐकवीन तुम्हाला कधीतरी. तिथे कोण लढले, कोणते कार्यकर्ते लढले हे सगळं माहित. पण तुम्ही लढण्याचा ढोंग करता, तुम्ही सोयीस्कररित्या लढता हे लक्षात घ्या. आता मोहिते पाटील विरोधात गेले म्हणून त्यांच्या बँकेची भ्रष्टाचाराची प्रकरण तुम्हाला आठवत आहेत, साखर कारखान्याची प्रकरण तुम्हाला आठवत आहेत, त्यांच्या लोकांना ठोकून काढू अशी जाहीर धमकी देत आहे. झालेला आमदार हे करतोय, याला सत्तेचा माज म्हणतात. माझा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे माझा, की फडणवीस हे तुम्हाला मान्य आहे का? तुमचा एक पराभूत आमदार जाहीरपणे धमकी देतोय. कुणाला देतोय हा वेगळा मुद्दा. मोहिते पाटलांचं काय करायचं, त्यांच्या सरंजामशाहीला विरोध कसा करायचा हा वेगळा मुद्दा. त्यांच्याही सरंजामशाहीच्या मी विरोधात आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. पण म्हणून दुसऱ्यांची सरंजामशाही, दुसऱ्यांची दादागिरी, दुसऱ्यांची गुंडगिरी सहन नाही करू शकत. ते माझ्या लोकशाही तत्वामध्ये, माणुसकीच्या तत्वामध्ये बसत नाही. आपलं राजकारण, आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी ही माणसं हे सगळं करतायत. मला फडणवीसांना विचारायचं आहे, तुम्ही मोहिते पाटलांना जवळ घेतलं, मोहिते पाटलांच्या मुलाला रणजित सिंह यांना जेव्हा आमदार केलं, जेव्हा त्यांना विधान परिषदेत पाठवलं, तेव्हा या गोष्टी तुम्हाला माहित नव्हत्या. तेव्हा या सातपुतेला तुम्ही सांगितलं नाहीत, कारण तुमचाच चेला आहे तो, तुमच्यामुळेच तो पुढे आलेला आहे. त्याला कधी सांगितलं नाही तुम्ही की माझाच आशीर्वाद होता आहे ना म्हणून. तेव्हा तुमचा फायदा तुम्हाला दिसत होता म्हणून तुम्ही त्यांना जवळ घेतलं. आणि आता मोहिते पाटील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा शरद पवारांबरोबर गेले, तेव्हा तुम्हाला त्यांचा संताप आलेला आहे आणि त्या संतापाचा सूड उगवण्यासाठी तुम्ही हे उद्योग करतायत असा आरोप कुणी केला तर तो गैर ठरेल काय? यासाठीच हे सुपाऱ्या घेऊन आले होते आणि ही फडणवीसांचीच सुपारी होती. फडणवीसांच्या परवानगी शिवाय सदाभाऊ खोत आणि पडळकर इथे येऊ शकत नाहीत. मी या संपूर्ण सभेचा निषेध करतो आणि फडणवीसांना एवढंच सांगतो की तुम्ही नव्याने निवडून आलाय, तुम्ही बदलाल अशी आमची अपेक्षा आहे. गेल्या 2.5 वर्षात जे तुम्ही गलिच्छ खालच्या पातळीचं राजकारण केलं त्याला सोडचिठ्ठी द्याल अशी आमची अपेक्षा आहे. ते जर दिसलं नाही तर याच महाराष्ट्रातील जनता जिने तुम्हाला मतं दिली तीच तुम्हाला विरोध करेल हे सांग. सत्तेचा माज जनता खपवून घेत नाही हे लक्षात घ्या. लोकसभेला याच जनतेने तुम्हाला इशारा दिला होता. तर कशामुळे तुम्ही निवडून आलात याचा अजून पत्ता लागत नाहीये. काहीतरी घोटाळा आहे, काहीतरी गुपित आहे असं सातत्याने आम्हाला वाटतं. मार्कडवारी सारखे प्रयोग गावोगाव होतील मॉक वोटिंगचे, तर हा घोटाळा बाहेर येईल, जनभावना लोकांसमोर येईल हे लक्षात घ्या. आणि त्याला घाबरूनच तुम्ही हा अशा प्रकारचा विरोध आणि चिखलफेक करतात असं मला वाटतं. या सभेतल्या चिखलफेकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली. मित्र, मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांनी जो आक्षेप घेतलाय तो खूप गंभीर आहे. माझं असं म्हणणं आहे एक सोपा उपाय आहे त्यावर, करू दे त्यांना मॉक वोटिंग, त्यांचं त्यांना कळेल. सर, गावकऱ्यांनी स्वतःहून भाजपच्या उमेदवाराला मतं दिली असतील तेही सिद्ध होईल. उलट सरकारने हे घडवून आणलं पाहिजे मॉक वोटिंग, कारण फक्त 1900 मतदार आहेत. मॉक वोटिंग व्हायला वेळही लागणार नाही, एका दिवसात होईल. आणि मग त्यांचा जर गैरसमज असेल तर तो दूर होईल किंवा त्यांचा समज बरोबर असेल तर तेही बाहेर येईल. माझा सरकारला आणि निवडणूक आयोगाला प्रश्न आहे की हे तुमच्यावर उलटेल अशी भीती तुम्हाला वाटतंय का? शरद पवारांनी हा प्रश्न आता दिल्लीत नेलेला आहे. काल त्यांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आपल्या आमदारांची आणि खासदारांची बैठक घडवून आणली. ते पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करतायत. हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नाही. माझं तर पुन्हा महाविकास आघाडीला म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रातली नमुनेदार गावं शोधून, सॅम्पल विलेजेस शोधून
शोधून तिथे हा प्रयोग घडवून आणा मॉक वोटिंगचा प्रयोग निवडणूक आयोग थांबवू शकत नाही, कारण याला काही कायदेशीर हे नाहीये, कायदेशीर मान्यता नाहीये. त्या मॉक वोटिंग मध्ये जे रिझल्ट येतील ते लोकांच्या समाधानासाठी असतील, त्या रिझल्टचा काही कायदेशीर परिणाम होणार नाहीये. हा प्रयोग जर महाराष्ट्रातल्या 25-50 गावात घडला आणि तर त्यामध्ये असं दिसलं की नाही महायुतीलाच जास्त मतं मिळत आहेत, तर मान्य करूया ना की महायुती नैसर्गिकपणे जिंकलेली आहे. मग एकमेकाची बदनामी करण्याची वेळ येणार नाही, आटापिटा करावा लागणार नाही, हेलिकॉप्टर वगैरे पाठवण्याचा, विरोधकांना शिव्या घालायचा. माझं निवडणूक आयोगाला हे आवाहन आहे की अशा प्रकारचा प्रयोग तुम्हीच घडवून आणा. मार्कडवाडीने तुम्हाला दिशा दाखवलेली आहे. आणि माझं पोलिसांना हे सांगणं आहे, मार्कडवाडीच्या गावकऱ्यांवर जे गुन्हे 89 गावकऱ्यांवर जे तुम्ही गुन्हे घातलेले ते मागे घ्या. तो अन्याय आहे. मार्कडवाडीतले गावकरी कोणतीही अयोग्य गोष्ट करत नव्हती. तुम्ही तुमच्या हातातल्या अधिकाराचा गैरवापर